पुढची बातमी पाहूयात। आषाढी वारीनिमित्त पंढरपुरातील चंद्रभागेच्या तीरावर 65 एकरांच्या भक्तिसागर परिसरात दिंड्यांचं आगमन सुरू आहे। सुमारे 700 दिंड्यांसह 6.5 ते 7 लाख वारकरी या परिसरात वास्तव्यास असणार आहेत। यासाठी नगरपालिकेने 680 प्लॉट्सचं नियोजन केलं असून पाणी, वीज, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांची व्यवस्था केलेली आहे। त्यामुळे गर्दीचं विकेंद्रीकरण होऊन वारकऱ्यांच्या मुक्कामाचं सुयोग्य नियोजन करण्यात आलेलं आहे। आषाढ शुद्ध एकादशी सोहळ्याची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे आणि आता आपण 65 एकर म्हणजे भक्तिसागर या भागात आहोत। तब्बल 700 दिंड्यांच्या राहण्याची सोय इथं करण्यात आलेली आहे। तसे प्लॉट त्यांना देण्यात आलेले आहेत आणि प्राथमिक ज्या सोयी सुविधा आहेत नगर परिषद पंढरपूर कडून देण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये हिरकणी कक्षापासून जे आपत्कालीन मदत आणि प्रतिसाद केंद्र आहे असे सर्व कक्ष इथं उभारण्यात आलेले आहेत, जेणेकरून निम्मा जो भार आहे म्हणजे गर्दीचा तो या भक्तिसागर म्हणजे जवळजवळ 5 ते 6 लाख भाविक या भक्तिसागर मध्ये सामावले जाणार आहेत। स्वतंत्र घाट निर्माण करण्यात आलेला आहे, जेणेकरून येथील भाविकांना थेट चंद्रभागेच्या पात्रामध्ये जाता येईल आणि त्यांचा जो आहे वळसा त्यांना घेऊन जावं लागत होतं तो त्यामुळे वाचलेला आहे। एकंदरीत भक्तिसागर मध्ये सोयी सुविधा उपलब्ध केल्या कारणाने गर्दीचं विकेंद्रीकरण होत आहे आणि जी वारी आहे ती एकदम सुनियोजित होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्वाची गोष्ट ठरलेली आहे। आणि एकादशीच्या सोहळ्यासाठी संपूर्ण प्रशासन, नगर परिषद प्रशासनासहित सर्व प्रशासन, पोलीस प्रशासन हे सर्व सज्ज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर।